पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला दलितांनी दलितांचा नेता महाडी घोषित केला रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला महाडी घोषित केला शोभले धोनी वीर बहादर दोन नरवणी असे शोभले धोनी वीर बहादर एक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी। धन्यवाद। अतिशय सुंदर बुवानी या ठिकाणी गजराचं सादरीकरण केलेलं आहे। एकदा जोरदार टाळ्या आमच्या बुवांसाठी झाल्या पाहिजेत। काय आपण जेव्हा मायबाप दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो ना तेव्हा ही 3 बोटं आपल्याकडे असतात आणि एक बोट त्या परमेश्वराकडे असतात। लक्षात ठेवा, तो परमेश्वर वरून बघत असता झक मारू बारी तू करतस काय। मी बुवा काय बोललोय, तुका जर 20 आवडत नसत ना तर तू ती झक मारू करतस काय। मी भजन करू नको असं म्हणून सांगितलं नाही तुका झक तुका कशी तुका वाटताला ह्याच्याबरोबर बारी घेतलेली झक मारले असं तुका वाटताला बघ तुला कसा कांडाप काढता येता बघ। कारण तू जर समोरच्या बुवाची लायकी काढत असशील ना तर तुझी काय लायकी आहे ना हे मायबाप स्वतः दाखवून दिलेले आज बघ। बोल बोल नाही तुला कांडाप काढते बघ कसा खरात बाबा तो नाग 20 फुटाचा कसं घुसवतोय तो बघ। हा आज करणार विनायक सावंत यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले। धन्यवाद। त्याचप्रमाणे आमचे परममित्र सुप्रसिद्ध भजनकार जनक प्रथमेश जनक बुवा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे। आदरणीय बाबू मोहिते यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे। आदरणीय माझे परममित्र नितीन लाड यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। त्याचप्रमाणे बुवा नमस्कार, महिला भगिनींची उपस्थिती आहे, गाणे म्हणा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। कोणी दिले आहे? प्रदीप रुपे यांच्याकडून शिवाजी महाराजांच्या गाणे बोलण्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आले। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आले। धन्यवाद। परमेश्वर तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय। 100% महिलांचा आदर या ठिकाणी महिला भगिनी माझ्या बसलेल्या आहेत। खरोखर माका ना म्हणजे देवशपथ सांगते की माका अजिबात वाईट बोलायचा नाही होता। आमची मालवणी भाषा ह्यो खैसून पाकिस्तानातून इला तो माहीत नाही, कारण आमच्या मालवणी भाषेत झक मारणं ह्या शब्दात गाडी म्हणणारो
मूर्ख माणूस मी आजपर्यंत बघले नाही. देव शपथ सांगते झक मारणं ही गाडी आहे म्हणून तुका कोणी सांगली ती आधी माका अभंग सुरू करूच्या आधी सांगायचं. कारण बुवा काय विषय आपण बोलता बोलता सहज बोलून जातो ना, झक मारून करतोस काय, मालवणी भाषा आहे ना ती. मग तुका एवढा लागायची गरज काय? मग तुका त्या गोष्टीबद्दल बुवा द्वेष आहे ना तुझ्या मनात, त्या 20 बारीबद्दल मोठेपणा सांगतं ना की काय 20च्या माध्यमातून मी कसो मोठो आणि तू कसं छोटो. मग माका ताच म्हणायचा होता की तुका जर ह्या मी कसो मोठो तू कसो छोटो ह्या दाखवूचा नसत तर तू 20 बारी करू नको, असा माझा बुवा मांडण्याचा उद्देश आहे. आणि तू माझी लायकी काढतो, तुझ्या बरोबर आज जोडी बसलेलो आहे बुवा, मी तुझी लायकी काढलेलं आहे. आता ऐक कशी काढते ती. त्या ठिकाणी चिठ्ठी लिहा, महिला 100% मी महिलांचा आदर करूनच वारी करणार आहे. नाही तर ह्याच्यात आज कसं नागोबा घुसवलं असते ना तेव्हा शपथ सांगतो तरी पण घुसवतलंय. तुम्ही हळूहळू उठान गेलास काय मग घुसवतलंय. कारण महिलांचा आदर करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे मायबाप. कारण ही भारत देशाची संस्कृती आहे. प्रभू रामचंद्रांची सीता ज्यावेळी रावणा लंकेत पळवले, खय पळवल्या लंकेत, त्या रामाला त्या भारत देशामध्ये दुसरी पोरगी दिलेली नसती काय होत आई, अशी लाईन लागली असती पोरींची रामासाठी. परंतु प्रभू रामचंद्रांनी तसं केलं नाही. लंकेत गेले, वानर सेनेला घेऊन गेले, रावणाक ठार मारल्यानी आणि त्या सीतेला अभिमानाने परत घेऊन आले. कारण स्त्रीची इज्जत केली. बघा द्वापार युगामध्ये द्रौपदीने श्रीकृष्णाचं वस्त्रहरण थांबवलं. बाकीचे सगळे मजा घेत होते पण वस्त्रहरण थांबवण्याची हिंमत फक्त श्रीकृष्णामध्ये होती. कारण त्याने स्त्रीची इज्जत केली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्री मातेचा दर्जा दिलाय. त्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्त्रीची इज्जत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण अंधार झाला की त्याला रात म्हणतात, तांदूळ शिजला की त्याला भात म्हणतात. अंधार झाला की त्याला रात म्हणतात, तांदूळ शिजला की त्याला भात म्हणतात. आणि या महाराष्ट्रामध्ये राहून या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहून जो स्त्रीची इज्जत करत नाही त्याला हिजड्याची औलाद म्हणतात, त्याला हिजड्याची औलाद म्हणतात, त्याला हिजड्याची औलाद म्हणतात. कारण स्त्रीची इज्जत करणं आपलं आद्य कर्तव्य. बरोबर ना काका? बरोबर तुम्ही ठेंगो दाखवतास, भारी माणूस असतो. हा ह्यो मगाशी काय बोललो ऐकलास ना? नाद करायचो नाही कोणाचो, हा हे तो अजिबात नाही करायचो. बुवा काय विषय काय, या ठिकाणी महिला बसलेत, तुझा काना पडून मग लय वेळ लागला तो नाही, 5 मिनिटापूर्वी येत मग. पण काय शेवटी मी भजनाच्या माध्यमातून 100% महिलांचे आदर्श राखतो आणि त्या हिशोबाने बारी करतो. तू मगाशी काय सांगलं, काय सांगल्यान म्हणता की ह्यो म्हणता मोबाईलचो हे का लय नाद. औशीनो खरा सांगता हे बघा 10,000ची आता एका 2,000 पण कोण देऊचो नाही, त्याच्याकडे लाख रुपयाचा मोबाईल आहे. कोणाक मोबाईलचो नादा, बरोबर ना दादा, दाढीवाले दादा, मोबाईलचो नाद हे का सांग. आणि म्हणता पुढे काय सांगले, म्हणता मोबाईलचो हे का एवढो नाद तो मोबाईल चालीत चालीत शेजारणीच्या घरात घुसलो. सवय आहे तुका शेजारणीच्या घरात घुसाची, ही स्त्रीची इज्जत करतेस तू. अरे स्वतःची बाय जर खंबीर असेल तर शेजारणीच्या घरात घुसाची गरज काय? तुझ्याकडे तसा नसात म्हणून तुला शेजारणीच्या घरात घुसाचा लागत असात. मी म्हणता शेजारणीच्या घरात घुसलोय, तू कधी बघू किल्ल मग घुसलोय तो, म्हणजे किती वासू बुवा रे तू. म्हणजे कोण खणाच्या घरात घुसता ह्या तो निसतो बघू घेता. अरे बुवा स्वतःची बायको काय माहिता लोका सांगा होई, ए बायकोर स्वतःच्या एवढा प्रेम करायचा की आजूबाजूचे शेजारनी म्हणा होय भोग गाव होय तर मसूरकर बुवा सारखो एवढा प्रेम स्वतःच्या बायकोर करायचा. अरे बायको म्हणजे साधी नाही ना बुवा, ती आपल्या घरात एकदा लग्न करून आली की तिचा त्याग बुवा महत्वाचा आहे ना. तिचा भांग स्वतःचा आहे, परंतु त्या भांगामध्ये भरणारा सिंदूर मात्र ती नवऱ्याच्या नावाचा भरते नाही का. तिचं कपाळ स्वतःच आहे पण त्या कपाळावर लावणारं कुंकू ती नवऱ्याच्या नावाचं लावते. तिचा गळा स्वतःचा आहे परंतु त्या गळ्यामध्ये घालणारं मंगळसूत्र ती नवऱ्याच्या नावाचं घालते. तिचे हात बुवा स्वतःचे आहेत परंतु त्या हातामध्ये भरणारा हिरवा जुडा ती नवऱ्याच्या नावाचा भरते. एवढाच काय तर पायाची जोडवी बुवा घालते ना ती सुद्धा ती नवऱ्याच्या नावाचा घालतो. ह्यो स्त्रीचो त्यागा ना बुवा. मग हे का दुसऱ्याच्या घरात घुसा खोया. मी घरात घुसलोय
ह्याना मागल्या, पण ह्याची तुमचं गोष्ट सांगते खरी काय ती. मी शेजारणीच्या घरात घुसलोय, पण ह्याना एक दिवशी काय केलं, शेजारणीकच घेऊन गावात गेलो. शेजारनी घेऊन गावात फाटेक लागलो. गावात जाताना कसा आता तिकीट बिकीट काय नाही, पडून न्यायची होती म्हणून तो कोकण कन्यात बसलो. कोकण कन्यात दादरला चढल्याबरोबर हे का काय जागा गावाना जनरल मध्ये, म्हणून तो वरचे सीट असतात ना त्याच्यावर जाऊन बसलो. तर ती शेजारीची होती ना, तिने आणलेल्या गुलाबजामुन आणि ह्यानं आणलेल्या जिलेबी. तर ती दादरला बसली ठाण्यात गेली म्हणता, हे जानू म्हणता आधी पहिले आपण गुलाबजाम खाऊन घेऊया. तो म्हणता नको, मी जिलेबी आणली आहे ना प्रेमाने, ती आधी खाऊया. तर नाही म्हणता आधी गुलाबजामच खायचो. ह्या म्हणता आधी जिलेबीच खायची. तर खाली तो एक म्हातारो बसलो. तो म्हणता गुलाबजाम खावा नाही तर जिलेबी खावा, पण पाक खाली काढून टाकू नको. तर असा खाऊन त्यांचा झाला. तर तो पुढे तो म्हातारो पण लय हुशार, म्हणता ही मजेशीर या जोडप्या खायचा पळून आणल्यानंतर शेजारी बरी आहे म्हणता. पुढे पुढे जशी गाडी गेली पनवेलला गेली तसा त्या बाईच्या डोक्या दुख्याक लागला जाम. तर ती बाई म्हणता जानू म्हणता माझा डोक्या जाम दुखता रे. तो ह्यो मोठं वयस ह्याला बाईच्या त्या डोक्याची पप्पी घेतल्याबरोबर शाप बरा झाला. हो बाई थोड्या वेळानं सांगता अरे जानू म्हणता माझं बावळं दुखता. बावळ्याची पप्पी घेतल्यानं बावळं शाप बरं झालो. बाई थोड्या वेळानं म्हणता माझा ढोपार दुखता. तर ढोपराची पण पप्पी घेतल्यानंतर रातभर या म्हाताऱ्यांचा बघित होतो यांचा काय झंगाट चालला. आता सकाळी नांदगावल्याबरोबर उजाडल्याबरोबर म्हातारो ताडकन उभं राहिलो. म्हणता 20 वर्ष झाली माझी मुळ्याच बरी होत नाही. घेशील काय रे पप्पी? खराच बाबा तो नागोबा 20 फुटाचा तुला माहित नाही? टीव्हीवर बातमी बघित नाही तू? अरे बातमीत मी काय खराच बाबा भेटाक गेलोय, पण माका काय माहिती. माका तो टीव्ही वालो सांगता येऊन मी तुका सांगलं. आणि माका वाटलं तुका माहित असा तो 20 फुटाचा होतो नागोबा त्याच्याकडे. तर मी गेलोय तुका पाठवतोय का थांबे दिवशी. पण आता तुका गावात जो नाही जेलमध्ये होतो आणि मी तुका काय तुझं नाव 1 फुटाचं सांगलं. मी काय सांगले तू 1 फुटाचं नाक कधी बघलं काय असं विचारलंय तुका. ऐक आणि मग सांग. लय मोठं हुशार बुवा कसं आहे माहिती. हॅलो बाजूच्या बुवांची साला काढा समीर कनोजिया बघ त्यांका किती समजला आता बघ. कनोजिया म्हणजे युपी वाले असून सुद्धा बाजूच्या बुवांची साला काढून पैसे दिले. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाले पाहिजे. धन्यवाद. काय की गाववाले आपल्या असे एरियात असले काय जरा फायदा होता. आज बघलाच ना भरभरून त्या का दिल्याने. आता माझे गाववाले असतले 2-4 जण पण इले नाहीत खोलायचं. त्याच्यामुळे असू दे जळत नाही बुवा. तुझी कला चांगली आहे, तुझा भजन सुंदर आहे, तुझा आवाज सगळा सुंदर आहे, पण जो आहे तो तापतच ना. माका सांगतो ना तू रागीट, तू किती रागीट असतो आज लोकांका दाखवून दिलं ना. मी जर मूर्ख बनलोय ना मग तुका माझी लायकी काढूची गरज काय. आता ती मोठेपणानं गाणी म्हणतं खायचा गाणार येता भराडी देवीच्या गाणं खायचा का भक्तीची गाणं. तर त्या गाणा बुवा तू एका तरी शब्दान कधी बोलतस काय रे की तू एक गाणं लिहिलं ह्या नाही ना. मग ह्या मायबाप श्रोत्यांका सांगा तुका लाज वाटता काय. तर गाणं म्हटलं ना तुका फरमाईश येईल ना. मग तेव्हा तू सांगा होय होतं ना की हे गाणं माझे परममित्र माझे गुरुबंधू सचिन परब यांनी लिहिलं आहे. जग जाईल नाही का कोणा एकाक तरी माहिता काय विचारायचं. फक्त स्वतःची मोठेपणा करायची. तुझा कसा माहिता आईजीच्या दिवार बाईजी उदास आणि सासरीच्या फळ्यांवर जावं सुभेदार अशी तुझी परिस्थिती आहे. विशाल मसूरकर गोड गातो अरे पण त्या लोकांचा उष्टा खात असता सुद्धा लोकांना सांग ना. तो कोणतो गोसावी स्वप्नील गोसावी तो गाणी लिहिून देत काय गातस तू. आता कसं वाटतंय ह्या मी कमी बोललोय तुझी लायकी कमी काढतय. ये लायकी माका बोललोस तुझी माझी लायकी नाही. तुझी लायकी काय आहे ना ती दाखवून दे नाही सर मी लक्षात ठेव. तुझ्या नकाच्या पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत मी तुला ओळखते. माझ्या गावातून श्रावण असून पुढे जाऊ देऊचंय नाही तुला लक्षात ठेवा. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यासाठी बक्षीस दिलंय. एकच राजा
इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव गाजतंय गोडक्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गोडक्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गोडक्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. रेषेसाठी भाव झेलले आपुल्या निधड्या छातीवर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. रेषेसाठी भाव झेलले आपुल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरतच्या राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरतच्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. जात पात ना धर्म मानिला जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या धन्यवाद. या ठिकाणी महिला बसल्यात. खरोखर महिलांचा आदर राखून बारी करणार आहे. मगाशी जेव्हा आम्ही बारी सुरुवात केला तेव्हा एवढी महिला नाही होती. आता मला वाटतं भांडी कुंडी घासून सगळी या ठिकाणी आलेली आहेत. सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या महिला भजन रसिकांसाठी झाल्या पाहिजे. मगाशी सांगितलं की महिलांचा आदर आपण 100% केला पाहिजे. कारण आजकाल महिला म्हणजे साध्या नाहीत, उच्च पदस्थ उच्च शिक्षित महिला आहेत. आता आपल्या भारताच्या राष्ट्रपती पदावर सुद्धा एक महिला आहेत. एकदा जोरदार टाळ्या पूर्ण सगळ्या महिलांसाठी झाल्या पाहिजेत. कारण मी 100% महिलांचा आदर करणारच आहे. नाहीतर हे का अजून काय 100% बोललं असतं. पण राहू द्या, आता एका सोडूया. बाकी अनेक विषय बोलण्यासारखे आहेत मायबाप. त्या विषयांवर गजराला सुरुवात करतो आणि त्या विषयावर मी 100% बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. बुवा नवसह्याद्री गोविंदा पथकावर दहीहंडीचं गाणं घ्या. 100 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. या गोविंदा पथकास माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. या ठिकाणी बरंच काय बोलण्यासारखं आहेत. बुवा बरंच काय बोलले आहेत. दुसरी गोष्ट बुवानी बोलले की व्यसन, खरोखर आज तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेलेली आहे. आणि बुवानी ते चांगलं सांगितलं आहे की व्यसनाच्या आहारी 100% कोणी जाऊ नका. कारण व्यसन ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. कारण हे लाख मोलाचं शरीर मायबाप आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे. आणि या शरीरात जर दारू किंवा गुटखा किंवा गांजा चरस यासारखे जर वाईट गोष्टी या शरीरात जातील तर ते शरीर आपल्याला 100% साथ देणार नाही. म्हणून
व्यसन, आणि बुवानी सांगितलं की व्यसन जर थांबवायचं असेल तर आपण आपल्या घरातून सुरुवात केली पाहिजे. पण आजकालचा जमाना मायबाप वेगळा आहे. आजकाल प्रत्येकाच्या हातामध्ये गुटखाची पुडी आहे. ते 2 पुडी येतात आणि बरं ते एकामेकात घालायचे आणि खरा 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 हलवायचे आणि मग ते अख्ख्या पाकिट तोंडात ओततात. म्हणजे एवढं घाणेरडं, आता त्याचा वास जरी नाकाजवळ येलो तरी घाण वाटतं, अशी परिस्थिती आहे. त्या दिवशी आमचं बाजूवालो एक पोरगो असाच घातल्या गुटख्याचा पाकिटात तर दुसरा पाकिट घालवलं आणि खरा 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 हलूक लागलो आणि म्हटला, आणि लगेच त्याला ती पुढे दुडल्यांनी किशात ठेवलं. अरे म्हटला किशात किती ठेवलं, खातच तर खाना बिंदास. तर नाही म्हणता बापूस येतात इथून बाजूसून तो बघित. तर म्हटलं बघल्यानंतर काय झालं, आता व्यसन तू करतोस तर बापसाक किती घाबरतं. म्हणता बापसाक घाबरत नाही, तो त्याच्यातला अर्धा मागतो म्हणून लपून ठेवलं. म्हणजे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे काय की काय असू दे, व्यसनाच्या आहारी मायबाप 100% जाऊ नका. बुवानी दुसरी गोष्ट सांगितली की तू स्वर्गात जातो ना म्हणतं. 100% मी स्वर्गात जाणार, कारण माझ्या मनामध्ये मायबाप पाप नाही. समोरच्या बुवाला जरी मी बोललो तरी माझ्या मनात प्रत्येकाच्या बुवाबद्दल आदर आहे. या स्टेजच्या खाली उतरल्यानंतर मी कोणतीही गोष्ट माझ्या मनात मी ठेवत नाही. त्याच्यामुळे असं बुवा काय नाही, राग ह्यो स्टेज पुरतोय. आणि आपल्या दोघांच्या भांडणातून जर या शेकडो लोकांना आनंद भेटत असेल तर आपण थोडं 2-3 तास भांडलाव तर त्याचं काय म्हणजे येडा काय असा मला वाटत नाही. त्याच्यामुळे आपण भांडून जर आनंद भेटत असतील, लोकांच्या चेहऱ्यावर जर हसू येत असेल तर आपलं भांडणं चांगलं आहे असं मला वाटतं. आणि मी जर स्वर्गात गेले तर ते हे का वाटत असत मी हे का शिल्लक ठेन, मेल्यानंतर 4 दिवसात एका नाही उचलले ना माझं नाव मालक नाही. कारण माका जोडी एक ते डबल बारी करून गावतो कोण म्हणून एका 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी हेका पण उचलून घेऊन जाणार. त्याच्यानंतर कोरस होयो, मग ह्या सगळ्यांका नंतर ते कोरस आणि भजन आम्ही दोघा करून काय करणार, मग प्रेक्षक पण होय, मग तुम्ही सगळे. त्याच्यामुळे लाईनच लावूया. आणि मग अशी काय सांगल्या की म्हणता प्रत्येक गावात पूर्वीच्या काळामध्ये एक मंदिर होता आणि थंय लोका कचऱ्यासारखी, म्हणजे लोकांका कचरो म्हणणे एवढं मोठं पंडित झालं. म्हणजे कसं जाऊ दे, आता ह्या विषयावर मी बोलणार होते परंतु जाऊ दे, इज्जत काढत नाही त्याची. असू दे, या ठिकाणी 1-2 गाणी या ठिकाणी सादर करतो आपल्यासमोर. महिलांसाठी एकदा पुनश्च जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण महिला म्हणजे साधी नाही, छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी आपली जिजाबाई आहे, नाही का. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलंय त्यात जर सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो जिजामातेचा आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा त्या मातेच्या गर्भामध्ये वाढत होते त्यावेळी त्या जिजाबाईला दोहाळे सुद्धा कसले लागले होते मायबाप, की हातामध्ये तलवार घेऊन लढण्याचे, घोड्यावर स्वार होण्याचे, हातात दानपट्टा घेऊन फिरवण्याचे दोहाळे त्या जिजामाताला लागले होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा शूरवीर पुत्र तिच्या पोटी जन्माला. पण आज या कलियुगामध्ये आता आमच्या औसिंगा दोहाळे कसले लागायचे, चिचे खावचे, आवळे खावचे, नाही का, बरोबर ना, अगदीच नाही तर ती मशरी लावचे, असले दुवाळे लागायचे. आणि हाली कलियुगातले जे औषध त्यांना काही वेगळेच दुवाळे लागतात. चिकन चाव, लॉलीपॉप, मंचुरियन, चायनीज भेल, म्हणजे असले त्यांना दुवाळे लागतात. हे त्याच्यामुळे जी आपल्या मुलं जन्माला येणार आहेत ती तशीच येतात. त्याच्यामुळे संस्कार जर मुलांवरती चांगले झाले पाहिजेत तर ते गर्भापासून झाले पाहिजेत. कारण छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी पहिल्यांदा संत तुकाराम महाराजांना भेटले त्यावेळी संत तुकारामांच्या मुखातून आपसुक निघून आलं की शिव तुझे नाव ठेविले पवित्र, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की, धन्य तुझी आई जिने तुझं नाव शिव ठेवलंय. कारण शिव हे विश्वाच्या पावित्र्याचे सूत्र आहे. कारण जिजामातेला नेहमी वाटायचं की माझ्या पोटी जन्माला येणारा मुलगा हा त्या शंभू देवासारखा असावा जो स्वतः स्मशानात राहील पण रयतेच्या डोक्यावर मात्र मायेचं छत्र ठेवेल. जिजाऊंना नेहमी वाटायचं मला पुत्र हवाय त्या शंकरासारखा जो अन्यायाच्या विरोधात 3रा नेत्र उघडेल. जिजाबाईला नेहमी वाटायचं की मला पुत्र हवाय त्या महादेवासारखा जो स्वतः जटेत गंगा पेलेल परंतु तृष्णा मात्र रयतेची भागवेल. आणि तसाच पुत्र जिजाऊच्या पोटी जन्माला आला बघा, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कारण रयतेच्या पदरात सोन्याचं दान टाकून स्वतःच्या गळ्यात कवड्याची माळ घालणारा जगातला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
सन्माननीय दीप मोहिते यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आम्ही निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. आम्ही निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. आम्ही निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. आम्ही निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. झाडलं बोलावलं जणू साईनं गेली मला तो पालखी घेऊन गेली आणि आज मला आम्ही निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. आम्ही निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्या गो बाई शिर्डीला हो हो हो. रामनवमीचा सण आला हो आला हो आला निघाल्या गो बाई शिर्डीला हो हो हो. रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्या गो बाई शिर्डीला. झाडलं बोलावलं जणू साईनं गेली मला तो पालखी घेऊन गेली आणि आज मला आम्ही निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. आम्ही निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. गुरु साईनाथ महाराज की. जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए. मेरे घर के मेरे घर के मेरे घर के आगे साईना मेरा मंदिर बन जाए. मेरे घर के आगे साईना मेरा मंदिर बन जाए. मेरे घर के आगे साईना मेरा मंदिर बन जाए. खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए. मेरे घर के मेरे घर के मेरे घर के आगे साईना मेरा मंदिर बन जाए. मेरे घर के आगे साईना मेरा मंदिर बन जाए. मेरे घर के आगे साईना मेरा मंदिर बन जाए. जब आरती हो तेरी मुझे घंटी सुनाई दे जब आरती हो तेरी मुझे घंटी सुनाई दे. मुझे रोज सवेरे साईना तेरी सूरत दिखाई दे. जब भजन करेगी घर कानों में घूम जाए जब भजन करेगी घर कानों में घूम जाए. जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए. मेरे घर के मेरे घर के आगे साईना मेरा मंदिर बन जाए. मेरे घर के आगे साईना मेरा मंदिर बन जाए. मेरे घर के आगे साईना मेरा मंदिर बन जाए. धन्यवाद. सह्याद्री महिला मंडळ यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आदरणीय रवींद्र मोळीये यांच्याकडून सुद्धा हे माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. परमेश्वर तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आईचं गाणं घ्यायसाठी आमचे मित्र
नितीन लाड यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. 100% आईचं गाणं या ठिकाणी मी आपल्यासमोर सादर करतोय. तत्पूर्वी काय माहिती आहे मायबाप, की आई म्हणजे हल आई म्हणजे साधी नाही. कारण आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं वाटणारं थंडगार पाणी, आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी, आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी, आई असतो एक धागा, वातीला उजेड दावणारी समईतली जागा, आई माझा गुरु, आई माझी कल्पतरू, सौख्याचे सागरू आई माझी. अशा जगातल्या कितीही उपमाया माय माऊलीला दिल्या तरी त्या कमीच. कारण आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. त्या परमेश्वराला सुद्धा आईचं महत्व पटावं म्हणून अनुसयेच्या पोटी जन्म घ्यावा लागला बघा. ती आई या जगामध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून या सर्व माझ्या आईंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि एक छोटंसं गाणं. आई माझी मायाचा सागर दिला तिने जीवनाकार. कधी मिळेल मुडभर घास, कधी घडे तुला उपवास, ओल्या मातीतून जगताना थोडी काट्याचे फास. आई माझी खरोखर आपली आई ही आईच असते मायबाप. तुमका सांगते, मी जेव्हा छोटं होते ना, एवढं लहान 2-3 वर्षाचो, तेव्हा माझी आई अगदी एवढी माझी लाड करायचे. कारण होते आता जसं गुडगुडीत होय तसंच लहानपणी सुद्धा गुडगुडीत होते. त्याच्यामुळे शेजारी पाजारी जे आईचे माझे मैत्रिणी सगळे होते ते सुद्धा यायचे आणि माका अगदी लाडान प्रेमान उचलून घ्यायचे नाही का. परंतु काय झाला विषय, एक दिवशी शेजारनी इले आणि सगळे म्हणजे उचलून घेऊ लागले आणि सगळं सांगायला लागले, सगळे मालपेनी तुझं झील लय भारी या, लय अवदांडा, लय हुशारा, सगळ्या बाबतीत लय पोचलेलो अशी माझ्या आवशीक सांगायला लागली. म्हणता काय म्हणता आम्ही आमच्या घराकडे घेऊन जाऊ का असे माझ्या आवशीचे मैत्रिणी सगळे आवशीक माझ्या विचारू लागले. तर माझ्या आवशीन झाल्या, बिंदास घेऊन जावा, तुम्ही घराकडे नेलास काय तुमका समाज तुलो किती अवदान होतो, त्याच्याशिवाय तुमका समजातो ना, हे तुमका बरो दिसता साधू, पण घराकडे नेलास काय किती अवदान तो समजात. पण जो औषधो प्रेम होतो. आणि आता तुमका सांगते, आता लगीन झाला, या पोरग्या सुद्धा झाला, पण विषय काय, त्या दिवशी बायकोन जानेवारी महिन्यात हळदी कुंकू घातल्या. हळदी कुंकू जवळजवळ 50 ते 60 बायका घराकडे येईल हळदी कुंकू घेऊसाठी. तर त्यांची सेवा करूची सगळी जबाबदारी, त्यांना चाय द्यावा, लाडू द्यावा, थंड आणून द्यावा, सगळी जबाबदारी माझ्याकडे दिलेली होती. मी आपलं सगळ्या बायकांना आवडीने सगळा देत होतोय. तेव्हा ती सगळी बायका काय सांगतात, माझ्या बायको म्हणतात तुझं घो लय भारी या, लय भारी या म्हणतात. पण त्या बाईन एका शब्दाने सांगल्या नाही भारी आहे तर म्हणता घराकडे एक दिवशी जाऊन घेऊन बघा आणि काय करत होतो. म्हणजे अशी परिस्थिती आहे. ह्यो औषधी आणि बायको मधलो फरक आहे नाही का. आता ह्यो गेलो खय हे का हाणून आधी पहिलो होय बसवायचं, वाच कांडा काढूचा माका अजून. हॅलो. काजू व आंब्याचे मोठे व्यापारी गौरव शेठ कदम आरे यांच्याकडून हे
51 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद परमेश्वर, त्यांच्या व्यापारामध्ये त्यांना बरकत देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुंदर बुवानी बाकी एक दोन गाणी पण काहीतरी घेतली. पहा सह्याद्रीचे डोंगर, सुंदर बुवानी गाणं म्हटलं. काय विषय, तीच गाणी मी परत म्हणत नाही. दुसरा एक गाणं स्वर्ग काय ताईला, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. हा अरे बाबा असू दे. ही अशी अनेक गाणी मायबाप कोकणावर आलेली आहेत. परंतु या कोकणावरती या भजनी क्षेत्रामध्ये जर का कोणी प्रथम गाणं या कोकण दर्शन बनवलं असेल तर ते परशुराम बुवा पांचाळ आहेत. एकदा जोरदार टाळ्या आमच्या पांचाळ बुवांसाठी झाल्या पाहिजेत. त्यांनी एक सुंदर गजर या ठिकाणी त्या जवळजवळ 40 ते 50 वर्ष या गोष्टीला झाली असतील. सुंदर गजर त्यांनी आपल्या समोर सर्वांसमोर सादर केला होता आणि त्याचीच ही कॉपी सगळी गाणी आता इलेली आहेत. ती गाणी वाईट नाहीत, ती सुद्धा गाणी चांगलीच आहेत. परंतु पहिलं जर गाणं कोणी बनवलं असेल तर ते आमचे पांचाळ बुवा. तू सुख करता तू दुःख हरता, तू सुख करता तू दुःख हरता, बाप्पा मोरया गजानना गजानना तू सुख करता तू दुःख हरता. आम्ही कोकणचे सांगताना आमचं धरून नारळी खोपडी करवंदाला मोठू काजूचा सांबा, नावा रूपाला आला या जगात देवगड हापूस आंबा. बाप्पा मोरया गजानना गजानना. त्यानंतर आपल्या कोकणातील सण उत्सवांबद्दल जर गाणी कोणी आपल्या समोर सादर केली असेल तर त्यातलं प्रथम नाव येतं काशीराम बुवा परब. यांचं एक सुंदर गजर शॉर्टकट मध्ये. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात या कोकणात गणेशचतुर्थी समताच, या कोकणात गणेशचतुर्थी समताच. संगमेश्वर पुढे राजा राजापूर, आपोली खेड गुहागर रत्नागिरी जिल्ह्यावर. बघा अशा प्रकारची गाणी त्या काळात त्या बुवाने अजरामर केलेली आहेत. त्याची कॉपी अनेक आता गाणी येत आहेत. सुंदर सगळी गाणी आहेत. असू दे, या ठिकाणी मी गजराला सुरुवात करतोय. बरोच वेळ झालेलो हे का जरा जोडीवाल्या बोलून है ना. सोनाली घोडीचे मालक साई शेठ काटकर यांच्याकडून हे 50 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद परमेश्वर, त्यांना उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आदरणीय गोपाळ नाईक ज्यांनी अनेक भजनी कलावंतांना पुरस्कार देऊन पुरस्कृत केलं, असे गोपाळ नाईक यांच्या स्मरणार्थ
दिलीप मोहिते यांच्याकडून हे 100 रुपयाचे पारितोषिक आले. धन्यवाद. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गेलो खो नागोबा आलो. नागोबा स्वतः काय 20 फुटाचो. पण आज ना मी एक गोष्ट मार्क केली की एवढं शांत बुवा आज फक्त झक मारणे या शब्दावर कसं पेटान उठलो हे आज माका माहिती पडला. तुका परत गावलं का आणि पेटवतले जरा तुका बोला जरा शिक. म्हणजे मग त्या मोठ्या मोठ्या टॉप लेवलच्या लोकांबरोबर तू बारी बिंदास करू शकतो. असे तू करू शकतो. मी तुका नाव 100% नाही ठेवणार बुवा. तुझं 100% भजन सुंदर आहे. पण तुका झक मारलेल्या शब्दात तू जर तुका राग गेलो असत ना तर तू माझी लायकी काढलं. लक्षात ठेव. आता ही बायकात म्हणून मी तुला सोडते देवा शपथ सांगते. नाही तर मी अजून काय काय सांगलं असते. मला सगळी स्टोरी तुझी माहिती आहे. समजलं ना. काय काय खै गाजवलं ना खैचे चौपाटे सगळे मला माहिती आहे. हा नाद नको करू तू माझं. मुळीच नव्हतं रे कान्हा 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 कान्हा. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना. तुझ्यासाठी 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 आले. तुझ्यासाठी आले. तुझ्यासाठी आले. तुझ्यासाठी सोडिले घरदार. तुझ्यासाठी सोडिला संसार. तुझ्यासाठी सोडिले घरदार. तुझ्यासाठी सोडिला संसार. मुरली वाजवितो कान्हा कुंजवना. मुरली वाजवितो कान्हा कुंजवना. तुझ्यासाठी 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 तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी. प्रीत कान्हा तुझी रे नाही बरी. प्रीत कान्हा तुझी रे नाही बरी. बायग तुझी माझी वाकडी वाकडी वाकडी. रडू नको बाळा आणि पाण्याला जाते. रडू नको बाळा मी पाण्याला जाते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. रडू नको बाळा अरे मी भजनाला जातो. रडू नको बाळा अरे मी भजनाला जातो. भजनाला जातो लाडू घेऊन येतो. भजनाला जातो लाडू घेऊन येतो. भजनाला जातो लाडू घेऊन येतो. खडखडा लाडू तुला खायला देतो. खडखडा लाडू तुला खायला देतो. खायला देतो लाडू घेऊन येतो. खायला देतो लाडू घेऊन येतो. खायला देतो लाडू घेऊन येतो. धन्यवाद.
या दहीहंडी पथकवाल्यांनी सह्याद्री दहीहंडी पथक यांनी यंदा काहीतरी 8 थर या ठिकाणी लावले होते आणि पुढच्या वर्षी त्यांचा 9 थर लावण्याचं प्रयोजन आहे. त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. पुढच्या वर्षी 9 नाही तुम्ही 10 लावणार याची गॅरंटी आहे, कारण तुमच्यामध्ये जो आत्मविश्वास आहे तो तुमका 100% कामाक येणार. आणि जर तुमका तळाक बाबू तळाक जर कोण माणूस गावत नसाल तर ह्या कांडेचोराक घेऊन जावा. हां बरोबर सगळ्यांचा वजन पेलतो लोक हुशारात असो, कारण तो लहानपणापासूनच हुशार. त्या का मोठेपणा करूची लय सवय हयन बस किती हाताची घडी घालून ते का मोठेपणा करूची. त्या दिवशी आम्ही 3-4 जण अंकित मी आणि ह्यो थंय बसलेलो मालाडला स्टेशनच्या थंय आमका गावलो. तर असेच विषय इले मजाकमध्ये तर आमचो अंकित सांगता की म्हणता माझो आजो इतको भारी होतो ना, तर म्हणता समुद्रात उडी मारायचो आणि पेवत नदीतून बाहेर यायचो. अंकितने सांगितलं काय झालं, समुद्रात उडी मारायचो आणि पेवत नदीतून बाहेर यायचो. तर म्हटलं मी तरी किती गप्प बसा. तर मी म्हटलं या तर म्हटलं काय नाही, माझो आजो इतको भारी होतो ना, नदीत उडी मारायचो आणि व्हाळातून पेवत घरात यायचो. तर ह्याना गप्प बसायचा की ना. तो म्हणता या तर म्हणता कायच नाही, माझो आजो इतको भारी होतो ना, म्हणता बावड्यात उडी मारायचो आणि कळशेतून बाहेर यायचो. बाकी तसं गोडो माणूस आहे तुला झक मारले शब्द बोलले असं वाटतं. जाऊ दे ना, नाही पण राग नाही ना तुला. अरे निर्लज्ज माणसाक राग येतच नाही. त्याच्यामुळे कसा माहिती आहे, देवाशपथ सांगते परत माझ्यासमोर असला बोला नको तुला. आपण मगाशी तुला मी सांगितले ना, लोक चंद्रावर जाऊन तू खेका भांडतो 20 असा होता आणि पारंपरिक मध्ये होत ना. अरे लोकांनी गाडी घातलेली आहेत, पारंपरिक बारी आहेत, समजला ना. त्याच्यामुळे बुवा हे उन्ही धुनी नको काढू ना. फॉर्मॅट किती तुका काय करूचा, पैसे दिल्याने येत ना, सुपारी तुका गावतली ना, मग ते सांगतील तसा करायचं आणि आपण वाटेक लागायचा. आणि परत माझी लायकी काढलं तर कसला कांडा फाडीन ना, लक्षात ठेवा. असू दे. आणि काय सांगलं माझा ब्रॅकेटच भरा, तुझ्याबरोबर बारी करून मला 10 वर्ष लागली, ह्याच्यासाठी लागली. तर तुका काय वाटतं की घराकडे उपाशी मी गेले तुझ्याबरोबर, तुझ्या बारी नाही करू म्हणून असं वाटलं तुला. काय नाही बुवा, कोण कोणामुळे मरत नाही. तू कर ब्रॅकेटा, माझा काय सवाल नाही त्याच्याशी. विषय काय की मी खैतरी खै नाही काही चालू असते सणा सुद्धा बस झाला परमेश्वराच्या कृपेने आमका तेवढ्या. त्याच्यामुळे असले गोष्टी तू माझ्याबरोबर बोला नको. अय्यन बस गपचूप, काय दुखतं. असू दे. बाकी तसा माझा त्याच्यावर प्रेम आहे भरपूर आणि माझ्यावर पण त्याचा असा. त्या भजनात तुमच्यासाठी बोलायचा लागतं. या ठिकाणी गजर या ठिकाणी सादर करतोय शॉर्टकटमध्ये. हॅलो, एक तुम्हा सर्व मायबाप डोंबिवलीकर भजनी श्रोत्यांना एक आग्रहाचं निमंत्रण आहे. सन्माननीय भजन सम्राट श्रीधर बुवा मुंडगेकर, सन्माननीय भजन सम्राट रामदास बुवा कासले आणि सन्माननीय भजन सम्राट भगवान बुवा लोकरे यांचा 75वा वाढदिवस परेल या ठिकाणी करिरोड या ठिकाणी साजरा होणार आहे 12 तारखेला. तुम्हाला सर्वांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून निमंत्रण पोहोचणारच आहे. तरी पण आज या भजनाच्या माध्यमातून तुम्हाला मी सर्वांना विनंती करेन की या सोहळ्यासाठी तुम्ही सर्वजण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि हा कार्यक्रम द्विगुणित करावा असे आपल्या सर्वांना मी विनंती करतो. धन्यवाद. बाबा साईनाथ गाणं होऊन जाऊ दे. साईबाबांचं गाणं म्हणण्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साईबाबा मी शिर्डीला, साईबाबा मी शिर्डीला.
या डोंबिवली नगरीत सामना रंगलाय भजनाचा या डोंबिवली नगरीत सामना रंगलाय भजनाचा जमले रसिक जन सारे घोष ऐकण्या नामाचा मान ठेवून रत्नांचा वारसा चालू या भजनाचा मान ठेवून रत्नांचा वारसा चालू या भजनाचा नको गोंधळ घालू बुवा नको गोंधळ घालू बुवा हरी भजनात गाढवाचा नको गोंधळ घालू बुवा हरी भजनात गाढवाचा नको गोंधळ घालू बुवा हरी भजनात गाढवाचा भजन बुवाजी भजन सावा फुकटचा नको दाऊ तमाशा बंधू भगिनी समोर असता वापरता तुम्ही भलतीच भाषा बुवा भट्टीत भाजून घ्या मटका ज्ञानाचा तेव्हा कळेल हो तुम्हा अर्थ या भजनाचा मान ठेवून रत्नांचा वारसा चालू या भजनाचा मान ठेवून रत्नांचा वारसा चालू या भजनाचा नको गोंधळ घालू गर्व नसावा भजनी बुवाजी कलाकाराचा आदर ठेवा कमी लेकुनी दुसऱ्याला बुवा स्वतःची तुम्ही जाऊ नको हवा हो बघा या हरिभजनामध्ये बुवा गर्व नकोय तुम्ही मगाशी सांगितलात की मालक बुवाच्या नादाक लागायचा नाही तो रागीठा हे असे घाणेरडा बोलतात म्हणजे कसा स्वतःची पोळी भाजून घ्यायची आणि मी कसं चांगलो या लोकांपर्यंत पोचवायचं आणि दुसरं कसं वाईट या लोकांना सांगत जायचं ह्या बुवा काहीतरी थांबा होया कारण मगाशी तुम्ही माझी लायकी काढलात माका लायकी काढल्याचा राग नाही कारण माझी जेवढी तू लायकी काढतलस तेवढी माझी प्रगती होत जाणार बुवा त्यामुळे तुझ्या लायकी कारण कावळ्याच्या सापान कधी गाय मरत नाही लक्षात ठेव तू काढीत राहू माझी प्रगती होत राहू तरी समजलं ना त्याच्यामुळे बोलण्यासारखे अनेक विषय आहेत बुवा तुम्ही मगाशी ते ब्रॅकेटचा विषय सांगितलात खरोखर ते सुंदर बुवा आहेत तुमच्या बरोबर वारी करताना ते 100% बोलत नाही पण माझ्या बरोबर करताना ते 100% तेवढाच बोलतात कारण मी त्यांना बोलतो करतोय प्रत्येकात आज तू कसं पोपटासारखं विटू विटू बोलायला लागलं ना तर झक मारले हे शब्द जर बोललं नसते ना तर तू नाही बोललं असते ना तुका सुद्धा जरा इलो नक्षी हो मग जरा मालपाचा कांडा काढूया 10 वर्षांनी गावलो इलो ना हा म्हणून म्हणतोय बघा दुसऱ्याला बुवा स्वतःची तुम्ही जाऊ नको हवा सुटलं नाही कोणी झाला रंग ही राजाचा तुम्हाही न्यायाला रेडा येईल हो यमाचा मान ठेवून रत्नांचा वारसा चालू या भजनाचा मान ठेवून रत्नांचा वारसा चालू या भजनाचा नको गोंधळ घालू गणपती आणला आमचा पप्पानी गणपती आणला शंकरानी पार्वती माईवर बसलाय गणपती शंकरानी पार्वती माईवर बसलाय गणपती कुंकू बघतोय चांगला कुंकू बघतोय चांगला आमच्या पप्पानी गणपती आणला आमच्या पप्पानी गणपती आणला आमच्या पप्पानी गणपती
नको गोंधळ घालू भक्ती भावाचा डोंगर उभा करावा तुम्ही भजनात बुवा संत जनांनी लावून ठेवलाय हरिनामाचा प्रखर दिवा जन्म नाही पुन्हा करा उच्चार रामाचा सांगे महेश विनवूनी सल्ला आहे हा कामाचा मान ठेवूनी रत्नांचा वारसा चालू या भजनाचा मान ठेवूनी रत्नांचा वारसा चालू या भजनाचा नको गोंधळ घालू बुवा हरी भजनात गाढवाचा धन्यवाद पाकवाचा राजीवलोचन भवभयमोचन पतित पावन राम हे रघुनंदन जानकी जीवन दशमुख शीलन राजीवलोचन भवभयमोचन पतित पावन राम हे रघुनंदन जानकी जीवन दशमुख राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की 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 अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान एकंकारे बोला बोला जय जय हनुमान एकंकारे बोला बोला जय जय हनुमान एकंकारे बोला बोला जय जय हनुमान सत्यनारायण सत्यनारायण से भजन करा सत्यनारायण
शिंपताना खाली वाकून वाकून दिसत होतं. कैलासवासी आमचे मागे मित्र, मध्ये बसत होता. आमच्या भजन मंडळाचे आधारस्तंभ प्रशांत सावंत यांच्या स्मरणार्थ त्यांचे काका नरेश सावंत त्यांचे काका यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले, धन्यवाद. त्याचप्रमाणे सिद्धेश पवार आणि भाई चव्हाण यांच्याकडून 101 रुपये गुगल पे आले, धन्यवाद. परमेश्वर तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.